Hello guys, welcome back to my channel. It's Friday. Okay. तर आज फ्रायडे आहे आणि आज वर्क फ्रॉम होम आहे. तर मी रेडी करून आलेले पण तरी माझं असं होतं. ठीक आहे. सो आता मी बनवतीये मला काहीतरी. तर काय झालं ॲक्च्युली मी माझ्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये उपमा खाल्लेला 2-3 वेळा आणि तो खूप छान होता. म्हणजे मला घरातला बनवलेला उपमा कधी आवडलाच नाही, मला तिथलाच आवडला आणि मी कुठंच बाहेर तसा उपमा कधीच खाल्ला नाही आहे. तर जर तुम्हाला माहीत असेल नेहा अँड तेजस, त्यांचं यूट्यूब चॅनल आहे इफ आय एम नॉट रॉंग, स्माइल्स अँड पॉडकास्ट म्हणून. त्या हैदराबादचे आहेत. म्हणजे ती नेहा महाराष्ट्रीयन आहे, तेजस तिकडचं साऊथ इंडियन आहे. सो मध्यंतरी काय झालं तर वाईब विथ यशी म्हणजे यश आणि शिवानी आणि चेतन म्हणजे इनसेपरेबल जर्नी हे दोघंही म्हणजे हे तिघांचं असं मीटअप झालं होतं हैदराबादमध्ये आणि त्यात तेजसनी उपमाची रेसिपी सांगितली होती. तर लेट्स सी की तीच रेसिपी मी आज ट्राय करते आणि बघू कसं काय होतंय. मी मम्माला कॉल करून विचारले की मम्मी मला म्हणजे एकाच माझ्या एकटीसाठी बनवायचं तर किती रवा वगैरे, तर तिच्याकडून मी अंदाज घेतलेला आहे तसा. तर बघू तुम्हाला आता दाखवते काय काय इन्ग्रेडियंट्स आहे. म्हणजे अजून मी काहीच नाही, किचन ओटा खूप घाण आहे तर आधी तो आवरते आणि मग तुम्हाला दाखवते की काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात आणि मी कसं कसं बनवते. आणि आय ओनली हॅव 15 to 20 minutes कारण इथे मी आता ऑलमोस्ट 3/4 कप पाणी घेते आणि ट्रिक अशी आहे सॉफ्ट होण्याची की त्यात दूध पण जातं. सो हे दूध सो कढईत आता तूप टाकलंय. या तुपात मी हा रवा भाजून घेणार आणि या रव्याला थोडं चेक करत जावा, आळ्या वगैरे असतात. सो जरा थोडंसं चेक करून मगच टाका. सो काही नाही, आता मी पुढचे इन्ग्रेडियंट्स पण दाखवते तुम्हाला काय काय आहेत. आधी हे भाजून घेते. भाजला म्हणजे एक्स्ट्रा भाजला गेला आहे. इन्ग्रेडियंट्स सांगते तुम्हाला. कांदा दिसतोय का? हां दिसतोय. कांदा, देन उडदाची डाळ, फुटाण्याची डाळ, लसूण ठेचून ठेवलं आहे, आलं ठेचून ठेवलं आहे. आलं मला जास्त आवडत नाही म्हणून मी आलं जास्त नाही घेतलं आहे. आणि मिरची आहे जी बारीक एकदम चिरून ठेवली आहे आणि ऑब्व्हियसली कढीपत्ता. एवढेच इन्ग्रेडियंट्स आहेत. 1 पाऊण वाटी रवा भाजला आहे आणि त्याला 1 वाटी दूध प्लस वॉटरचं मिक्सचर. आता त्याचा पण रेशिओ असा आहे की 1:3 म्हणजे 1/4 वाटी दूध आणि 3/4 पाणी. सो येस, आता मी तुम्हाला दाखवते मी कसं बनवते. हे जे रवा एक्स्ट्रा भाजला गेला आहे ना, मम्मी ब्लॉग बघताना मला खूप बोलणार आहे, तुला कळत नाही का, हे नाही का, ते नाही का. चला, सो मी ऑलमोस्ट 2 चमचे तूप टाकलंय. आम्हाला तूप खूप आवडतं आहे, आम्ही टाकतो. गॅस कारण काम पण करायचं आहे. जिरे, मला मोहरी नाही आवडत, बिलकुल पण नाही आवडत मला मोहरी. दिसते का गाईस? हां, मोहरी टाकलेली दिसते. येस. सो ते थोडंसं गरम होऊ देत. काजू पण नव्हतं यार, काजू टाकायचे होते मला. ठीक आहे. आणि खूप सारा कढीपत्ता लागतो भाई, महाराष्ट्रीयन घरात कढीपत्ता लागतो. टाकून देते मी आणि प्रॉपरली जरासं असं हे झाला पाहिजे कढीपत्ता. येस. शिट, मी लसूण ठेचलंच नाही. आलं टाकते, लसूण ठेचते तोपर्यंत.
मिरची, तिखट होणारी तिखटवाली मिरची आहे. ही अशी ना टोटल फ्राय होऊन द्यायची. ओके, सो मला तूप कमी वाटतं, मला तूप वाढवते. 1 more spoon. जरासं फ्राय होऊन द्या, त्याचा अरोमा सगळा त्याच्यात जाऊ द्या, तुपात वगैरे प्रॉपर मिक्स होतात. आणि ऑब्विसली लसूण, आणि मी हिंग टाकते, मला हिंग खूप आवडतं. सो हिंग, माझ्या मते मीठ शेवटी टाकलं पाहिजे, कारण दूध टाकणार आहे, सो दूध फाटायला नको. म्हणजे ते थोडंफार फाटणारच ह्याच्यात टाकणार आहे म्हणल्यावर, पण बघू. सो आता प्रॉपर सगळं भाजलं गेलं आहे. कांदा टाकते. ॲक्च्युली त्यांनी थोडीशी वेगळी रेसिपी दाखवली होती, पण थोडेसे नाही, इन्ग्रेडियंट्स वगैरे सेम होते, स्टेप्स थोडेसे पुढं मागं झाले, पण तेवढं चालतं आहे. तेवढं आता मला वेळ नाही आहे. सो येस, 1-2च मिनिटं आपण भाजून घेऊयात छानपैकी. काय सुंदर वास येतोय, वास नाही सुगंध येतोय, खूपच छान. आता हे आपण टाकू, जे मी तुम्हाला म्हणलं, मिल्क आणि ह्याचं. आणि ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. सो आता आपण डाळ टाकू, फुटाण्याची डाळ आणि उडदाची डाळ. जे कोणी माझे फ्रेंड्स बघत असणारे म्हणतील फुटाणे खातीये, है ना? कमेंट करा. दिसतंय का तुम्हाला गाईज? उकळी यायला लागली, आता उकळी आलेली आहे. आता हे टाकताना कंटिन्युअसली हलवायला लागतं. कंटिन्युअसली का हलवायचं, तर गुठळ्या नाही व्हायला म्हणून. घट्ट होत चाललंय आणि या स्टेजला गुठळ्या येऊ शकतात, म्हणून इश्यू होतो. सो मम्मीला कॉल केलता, शिव्या खाल्ल्यात, म्हणते 1 तास शिजवते का आता उपीटते. मम्मीला म्हणलं अगं आत्ताच हे केलंय, म्हणले हा मग 2 वाफा दे. सरळ सरळ का सांगत नाही किती वेळ ठेवायचं, उगीच आधी शिवाय जायचं असतं. आता मी छान ठेवते दुसऱ्या गॅसवर, तर मला खूप उशीर झालाय. बाय बाय गाईज. उपीट झालेलं आहे, खूप टेस्टला छान आहे. मी थोडीशी टेस्ट घेऊन बघितली आणि ही माझी प्लेट आहे एस्थेटिक. ॲक्च्युली ब्लॅक कलरची आणायला पाहिजे ह्यात अशा गोष्टींसाठी. सो आता मी ट्राय करते की ते असं बाऊलवालं होतं आहे का. थोडं दिसतोय का? हां, यात घेते. माहीत नाही होणार आहे का नाही, पण ट्राय. लुक ॲट द उपीट गाईज, किती छान दिसतंय आणि सक्सेसफुल
तसं एवढं पण वाईट वाटत नाही आहे त्या सेम डिशमध्ये, म्हणजे कलर वेगळा आहे. सो प्राऊड ऑफ माय सेल्फ. सो आता मी नाश्ता करून घेते, चहा पण ठेवला आहे आणि मला आज खूप कामं आहेत, तर कामं करून घेते यार. व्हिडिओ पण एडिट करायचा ॲक्च्युली. ठीक आहे, करते. बाय गाईज. सो मित्रांनो, आय एम बॅक. आणि ॲक्च्युली मी आंघोळ केली नव्हती. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी आधी ब्ल्यू टी शर्टमध्ये होते आणि आधीच्या 1-2 व्लॉग्समध्ये पण माझा तोच टी शर्ट आहे. सो आय वॉज लाईक की यार कसं सेम दाखवू आता तुम्हाला. पण मी आंघोळ केली नव्हती, मग विचार केला नको आत्ता चेंज करायला. आंघोळ केल्यावर तसं पण आपण दुसरे कपडे घालणारच आहोत. आणि भाई तुम्ही जेव्हा घरात असता तुमच्याकडे 2 किंवा जास्तीत जास्त 3, चला 4 पेअर्स असतात. सो ते रिपीट होणारच आहे, तर आता एवढं काय फरक नाही पडत ना. सो बॅक. मम्माचा कॉल आला. काय यार, ना माझंच जेवायचं पडलेलं असतं. मला आता भूक नाही आहे, मम्मीला पण माहिती आहे माझा जेवायचा टाईम नाही आहे. बट स्टील मला काय सांगायचं होतं तुम्हाला. हां, जेवण. तर आता ॲक्च्युली 2:30 वाजले, सॉरी. आणि अजून पण मला भूक नाही लागली, कारण 12ला नाश्ता झाला आहे. मग काय आज भूक लागणार आहे आता. मग विचार केला की आत्ता जेवण नको करायला, बघू मी 5 वाजता वगैरे काहीतरी खाईल. आणि म्हणजे डिनर लंच दोन्ही एकत्रच असं काहीतरी बघू काय होतं आहे. हाय गाईज, आय एम बॅक. 4 वाजले आणि भूक लागलेली, म्हणून मग मी दाल खिचडीचा कुकर लावला आणि बटाटे पण ठेवले त्याच्यात शिजवायला. दाल खिचडीमध्ये प्रॉपर लाईक इंद्रायणी तांदूळ मस्त आणि मूग डाळ आणि तूर डाळ हे टाकलं. तूप, हिंग, मीठ आणि हळद हे टाकून आत्ता शिजवलं. मी तुम्हाला दाखवते ते कसं दिसतंय. प्लस ऑब्व्हियसली बटाटे, कारण सँडविच बनवणार आहे मी. सो येस, लसूण सोलला आहे आणि मिरची भाजून घेते. मिरची भाजून का घ्यायची, कारण त्याच्यामध्ये थोडासा तिखटपणा कमी होतो. सो हां, आता मी भाजून घेते. आणि मला खूप कंटाळा आला आहे, कारण 4 वाजलेत, भूक पण लागली आहे. तर मग मी बटाट्याची भाजी नाही बनवणार, त्याच्यात जस्ट सगळं मसाले वगैरे टाकून मॅश करून त्याचं सँडविच बनवणार. तर ते सगळं तुम्हाला दाखवते. आणि नेमका इश्यू काय झाला आहे, पुदिना नेहमी घरात असतो आणि मी खाली गेलते तर पुदिना आहे का नाही बघितलं नाही, तर आता एवढाच राहिला आणि तो पण सुकला आहे. सो पुदिन्याची चटणी, लेट्स सी कैसे बनती है, कशी बनती है. सो हे तुम्ही बघू शकता, मिरची, भाजलेली मिरची आणि लसूणचा असं थोडासा ठेचा टाईप करून घेतला आहे, चटणीसाठी पण आणि भाजीसाठी पण. आणि मी भाजीत म्हणजे लाईक फक्त हा ठेचा टाकेल, मीठ आणि हळद टाकेल, त्याला असं फ्राय करायची गरज नाही पडणार मग. सो येस गाईज, आता ही चटणी रेडी आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि लसणाची. आणि इथे ते मी तुम्हाला सांगितलं बटाट्याचं तसं केलं आहे. मी 3 बटाटे शिजवले होते, पण 2मध्येच मला वाटतं काम होतं, म्हणून मी 1 ठेवून दिला आहे. इधर संध्याकाळी परत सँडविच करेल किंवा मग पप्पा खिचडीमध्ये वगैरे टाकतील. तर यात मी मिरची, तुम्हाला दिसत असेल, मिरची आणि लसूणचं ते तुम्हाला मगाशी दाखवलं ते, मीठ आणि काय म्हणतात त्याला, हिंग, बेसिक एकदम. आणि इथे गार्निशिंगसाठी जस्ट मी 1 ढोबळी घेतलेली आणि थोड्याशा तेलावर त्याला जस्ट फ्राय करते, म्हणजे ते कच्चं नाही राहणार. आणि मी मगाशी दाल खिचडी म्हणले, पण हा खिचडी भात बनवला आहे मी, इफ यू कॅन सी. सो हे स्वतः पटकन सँडविच बनवून घेते आणि जेवते.
जे सँडविचेस आहेत मस्त लागतात, म्हणजे दिसायला तर छान आहे. आता टेस्टच दाखवते तुम्हाला. तुम्ही लेयर्स पाहू शकता, मस्त सगळं ग्रीन ग्रीन दिसतंय, ग्रीन सँडविच टाईप. आणि हा पहिलावाला जरा जास्त भाजला गेला. बेस्ट. नथिंग कॅन बीट दिस. बेस्ट. परफेक्ट चीज मेल्ट झालं आहे. ब्रेड एकदम क्रिस्पी झाला आहे. चटणी आणि भाजीमध्ये प्रॉपर मीठ आणि मिरची, ऑफकोर्स लसूणची टेस्ट येते आहे. अँड कॅप्सिकम काय ॲड केलेलं, मस्त तो क्रंच एलिमेंट ब्रेडला पण येतो, पण वेजीज परफेक्ट. डू ट्राय अँड लेट मी नो इन द कॉमेंट्स तुम्हाला कसं वाटली ही रेसिपी. हाऊ डू यू नो यू आर फ्रॉम अ महाराष्ट्रीयन फॅमिली? हा मांड असणं कंपल्सरी असतं तुमच्याकडे, कंपल्सरी.